नमस्कार, मी श्रीरंग खरे. सामना ऑनलाईनच्या या लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण एका वेगळ्या विषयावर आज बोलणार आहोत. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगामध्ये परिस्थिती विचित्र झालेली आहे आणि यापासून बचाव करायचा असेल तर त्याच्यासाठी फक्त एकच उपाय आहे, तो म्हणजे मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्स. आता या मास्कमध्ये पण खूप वेगवेगळे मास्क आपल्याला बाजारामध्ये बघायला मिळतात. काही हाताने तयार केलेले असतात, कापडाचे असतात, तर काही जे अतिशय उच्च तंत्रज्ञानाने तयार केलेले असतात असे मास्क. आता या सगळ्या मास्क गर्दीमध्ये एक नवीन मास्क बाजारामध्ये येतोय. त्या मास्कचं वैशिष्ट्य असं आहे की N100 मास्क आहे. N95च्या एक पाऊल पुढे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि हा मास्क बनवण्याची मंडळी ही सगळी मराठी मंडळी आहे आणि मेक इन इंडिया अंतर्गत त्यांनी हा मास्क बनवलेला. या मास्क मागचे दोन महत्त्वाचे चेहरे आहेत. ते म्हणजे समित राऊत जे आहेत सीईओ आणि डॉक्टर राहुल गोरे जे आहेत रॉयल कॉलेज ते एक्झामिनर आहेत. पोस्ट मानली जाते आणि ते थेट लंडनवरनं आपल्याशी इथे गेलेले आहेत आणि समित राऊत मुंबईवरनं आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न माझा डॉक्टर राहुल यांना असणार आहे. डॉक्टर, हा मास्क जो इथे बाजारामध्ये आणलेला आहे, या मास्कचं वैशिष्ट्य काय आहे? इतर मास्कपेक्षा हा मास्क वेगळा का? ओके, धन्यवाद श्रीरंग. आता ॲक्च्युली आपल्याला हे मास्क क्लासिफिकेशन हे सगळं जेव्हा कोविड-19चा जेव्हा रोग प्रसार व्हायला लागला अचानक, त्यावेळेला लोकांच्या लक्षात यायला लागलं. जर आपण का बघितलं की डिसेंबर, जानेवारी या काळामध्ये म्हणजे साधारण 6 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे की ज्यावेळेला जगामध्ये कोणालाच काय आयडिया नव्हती की हा कोरोना व्हायरस काय आहे, कोविड-19 आजार काय आहे आणि तो वेगाने पसरत गेला. अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने तो जगात सगळीकडे पसरत गेला आणि खूप मोठी ही संसर्गजन्य रोगाची लाट आली. तर ॲक्च्युली हा जो कोरोना व्हायरस आहे तो आपल्याला मेडिकल स्पेशालिटीमध्ये रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स म्हणतो आणि बॉडी सिक्रिशन्स म्हणजे आपले श्वासोच्छवासाचे जे छोटे छोटे कण आहेत ते 0.3 मायक्रॉनच्या साईजचे असतात आणि त्याच्यामधून ते ट्रान्समिट होतात. म्हणजे हा व्हायरस आणि बोलताना नॉर्मली किंवा शिंकताना खोकताना पसरला जातो. आणि हा जे प्रसार होतो ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे तर ते पर्सन टू पर्सन जर पर्सन 6च्या मध्ये आतमध्ये असेल तो पटकन इझिली कॅरी होतो म्हणून तो वेगाने पसरला आणि ऍक्च्युली ह्याची आयडिया कोणालाच नव्हती पसरतो कसं. दुसरी गोष्ट त्याच्या प्रोटेक्शनसाठी लागतात पीपी किट्स. म्हणजे आता हा सगळा फेमस शब्द झालाय पीपी किट किंवा सगळीकडे आता हा फेमस शब्द झालाय N95 मास्क आणि ह्याची अवेलेबिलिटीच नव्हती. त्यामुळं पहिली गोष्ट जे अवेलेबल होते त्याच्यावर खूप तुटवडा झाला आणि अवेलेबिलिटी नसल्यामुळं लोकांमध्ये खूप पॅनिक झालं. नेमकं काय वापरायचं काय नाही वापरायचं हा खूप मोठा प्रश्न झाला. आता याच्यामध्ये आपल्याला अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. तर आता हे क्लासिफिकेशन काय ते पहिले समजून घेऊयात. N95, N99 आणि N100 हे FDA USA यांचं नॉमेनक्लेचर आहे. म्हणजे क्लासिफिकेशन म्हणू आपण त्याला. N95 म्हणजे साधारण 95% ऑफ द एअर इज फिल्टर फॉर 0.3 मायक्रॉन साईज पार्टिकल. म्हणजे हे ड्रॉपलेट्स येते मग तुमच्या श्वासामध्ये जाणार नाहीत. त्याची 95% फिल्ट्रेशन होतं. N99 म्हणजे 99% होतं आणि N100 म्हणजे 99.97 पेक्षा जास्त फिल्ट्रेशन होतं विच इज मोस्ट इफेक्टिव्ह आणि मोस्ट प्रोटेक्टिव्ह मास्क. राईट. तर मग मग आता तर म्हणजे ॲक्च्युली लोकांना समजायला लागलं, लोक अवेअर व्हायला लागले याच्यामध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक म्हणजे वॉल आहे आणि वॉल नाही आहे. वॉल आहे म्हणजे काय की आपण उच्छ्वास टाकतो त्या वॉल वाटे तो श्वास बाहेर पडतो आणि N95 मध्ये वॉल असणं ही ॲक्च्युली चांगली गोष्ट आहे कारण त्याच्यामुळे ब्रिदिंग रेजिस्टन्स होत नाही. राईट. पण व्हायला की हे मास्क ऑलरेडी हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये म्हणजे डॉक्टर्स नर्सेस यांच्यासाठी डिझाईन केले होते की कारण ते पेशंटशी रेग्युलर डील करतात आणि त्यांना मॅक्झिमम प्रोटेक्शन मिळावं म्हणून. आणि पण जसं ते मार्केटमध्ये आले तसे आपण जनरल पब्लिकमध्ये पण यूजमध्ये व्हायला लागले आणि त्याच्या म्हणजे जे लोक वापरत होते मास्क आणि जे ऑलरेडी इन्फेक्टेड आहेत त्यांच्या उच्छ्वासामधनं सुद्धा त्यांच्या ड्रॉपलेट्समधनं हे इन्फेक्शन पसरत होतं. म्हणून मग आता आपल्या गव्हर्नमेंटनी एक ॲडवायझरी रिलीज केली की N95चे वॉल मास्क आहेत ते जनरल यूजमध्ये वापरू नका कारण ते हेल्थकेअरसाठी डेझिग्नेटेड आहेत. पण आपण क्लासिफिकेशननुसार बघितलं तर आपला हा मास्क आहे तो N100 कॅटेगरीतला आहे. आता गोईंग बॅक टू द टाईम आपण असं विचार करू की आम्ही जेव्हा हे करायला घेतला प्रोजेक्ट म्हणजे N100 लेवलचा मास्क बनवायचा त्यावेळेला आम्ही थरो मार्केट रिसर्च केला आणि ही साधारण फेब्रुवारी मार्चची गोष्ट आहे, एक साधारण 4 महिन्यांपूर्वीची. आणि मग आमच्या टीमच्या लक्षात आलं की आपल्या भारतामध्ये N100 इक्विव्हलंट बनवणारी मास्क मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज नाही आहे फॉर मेक इन इंडिया किंवा मेड इन इंडिया असं.
आणि एफडीआयच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन जर चेक केलं तर लक्षात येईल की फक्त इंटरनॅशनली 9 कंपन्या आहेत, ज्याच्यामध्ये भारताची एक पण कंपनी नाही. मग आम्ही ते असं एक चॅलेंज म्हणून घेतलं की आपण भारताची लोक आपण मागं करायचं याच्यामध्ये. आपल्याकडे एवढं टॅलेंट आहे, आपल्याकडे एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे गरज आहे. कारण आपलं पॉप्युलेशन बघितलं तर आपल्याला आपल्या मेक इन इंडिया जर आपण जर प्रॉडक्ट बनवलं तर खूप स्वस्त होईल आणि एकदम चांगलं क्वालिटी दिली तर आपण सगळ्यात जास्तीत जास्त लोकांना आपण मदत करू शकतो. ह्या एक चांगल्या भावनेनी सगळे आमची कंपनीचे सगळे इंजिनियर्स आहेत, कॅट डिझायनर्स आहेत आणि हे खूप इंटेलिजंट आहेत आमचे पार्टनर्स आणि जे IIT स्कॉलर्स आहेत. मी स्वतः UKला आहे. मी या कंपनीचा हेल्थकेअर ॲडवायझर आहे. आणि मग आम्ही खूप मेडिकल ओपिनियन, इंजिनिअरिंग ओपिनियन घेऊन 24/7 काम करून मागच्या 4 महिन्यामध्ये फेल्युअर्स आले, अप्स अँड डाऊन्स होते आमचे सक्सेस याच्यामध्ये, पण वी फायनली गॉट देअर. म्हणजे आम्हाला तो एक सक्सेस मिळाला की आम्ही AN100चा ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक असा एक फिल्टर आम्ही बनवू शकलो. आणि ज्याची स्टोरी माझा कलिग मिस्टर समित राऊत जो CEO आहे एक्सेल 3D कंपनीचा, तो शेअर करेलच आपल्याबरोबर. पण मला हे सांग, तुमच्याकडे या मास्कचा डेमो पण आहे. आपण तो डेमो आधी बघूया की नेमका मास्क काय आहे, तो इतर मास्क पेक्षा वेगळा काय आहे. समित, तुम्ही सांगू शकाल की हा मास्क नेमका काय आहे? थँक्यू श्रीरंग. राहुलनी जसं सांगितलं त्याप्रमाणे माझ्या हातामध्ये मी हा फायनल प्रोडक्ट मास्कचा आहे जो ठेवलाय. याच्यामध्ये जर मी सांगायला गेलो तर याच्यामध्ये सगळे जे मटेरियल्स यूज केले ते मेडिकल ग्रेड हायेस्ट मटेरियल यूज केले, म्हणजे सिलिकॉन, नॉन लॅटिक्स बेस, जे स्किन इरिटेशन नाही देत डॉक्टरसाठी. म्हणजे जे पूर्ण मार्केटचा फीडबॅक घेऊन आम्ही पूर्ण मटेरियल डिझाईन पासून जे इव्हन सिलिकॉन लाइनिंग, म्हणजे एक स्टँडर्ड फेसचं साईज पण प्रत्येक फेजला फिट होऊ शकतं त्याप्रमाणे हे डिझाईन झालंय. पण याच्या सगळ्यात युनिक जी गोष्ट आहे याच्यामध्ये ती आहे याची फिल्टर. तर हा जो फिल्टर आहे हा N100 फिल्टर आहे, त्याच्यामध्ये जो यूज केलाय विथ इवन डबल स्क्रीन प्रोटेक्शन. तर याच्यानी आपल्याला जी एफिशियन्सी पाहिजे 99.97 च्या वरती, ती याच फिल्टरनी पॉसिबल झालेली आहे. आणि पूर्ण मास्कच्या तुम्ही बघितलं तर हे पार्ट्स सगळे वॉशेबल आहेत. फक्त फिल्टर चेंज करून दुसरं फिल्टर लावू शकतो आणि इट्स व्हेरी इझी टू असेंबल एज वेल. आणि ऍडवायझरी जे बोलले होते आपण, तर त्याच्यामध्ये पण आम्ही केलंय की हा एक्झॉस्ट वॉल आहे रेस्पिरेटर वॉलचा, जो डॉक्टर राहुलनी सांगितलं. तर त्याच्यामध्येही आपल्याकडे फिल्टरची अरेंजमेंट केली आहे याच्यामध्ये विथ एक्झॉस्ट वॉल. तर एव्हरीथिंग हा मास्क म्हणजे आता 100% मार्केटमध्ये जाण्यासाठी आता रेडी आहे. आफ्टर DRDAचे टेस्टिंग रिझल्ट पण आले त्याच्यावरती. आणि हे झाल्यानंतर आता आमचे इवन FDAचे मॅन्युफॅक्चरिंग कोड पण आले आम्हाला. आणि निओश US ला FDAला पण मास्क पाठवले आहेत. त्यांची विदिन नेक्स्ट 3 वीक्स मध्ये निओश अप्रुव्हल पण येऊन जाईल, कारण का DRDOची जी सेटअप आहे ती सेटअप त्याची FDAची पण असते आणि वी हॅव क्वालिफाईड दॅट. म्हणजे आपल्याला निओश पण इझिली मिळेल आणि दिस विल बी अवर फर्स्ट कंपनी, म्हणजे पहिली कंपनी असणार आहे इंडियाची ज्याला FFP3 कॅटेगरीमध्ये निओश अप्रुव्हल मिळायचे खूप जास्त चान्सेस आहेत आता. बरं, याला जोडून एक प्रश्न. मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं की 3D प्रिंटिंगच्या मदतीनं हा मास्क बनवलेला आहे. हे खरं आहे का? काय नेमकी त्याची प्रोसेस आहे? राईट. आता हे ऍक्च्युली आता टॉपिक टेक्निकल साईडला झालं की पूर्ण जेव्हा प्रोडक्ट बनतं ते प्रोडक्टची सायकल असते, प्रोडक्ट डेव्हलपमेंट सायकल. आणि आमचं एक्सपर्टीज इज इन एक्सेल 3D प्रिंटिंग, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज मध्ये. तर जनरली समजा एक ट्रेडिशनल वेनी आपण हा मास्क डिझाईन केला असता तर आपल्याला डिझाईन अल्टरेशन जे करतो आपण ते खूप टाइम कन्झ्युमिंग झाले असते. तर आम्ही आज 4 मंथ्स मध्ये जर हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आले तर हे 3D प्रिंटिंगच्या प्रोटोटाइप्स मध्ये आले. म्हणजे आम्ही हे जे सगळे प्रोटोटाइपिंग जे केलंय हे वेगळे डिझाईन्स, म्हणजे इनिशियल डिझाईन टू फायनल प्रोडक्ट हा जो आहे हा मॅच पण होत नाहीये ऑनेस्टली सांगितलं तर. याच्या ऍडव्हान्टेजमुळे आम्हाला प्रोडक्ट फास्टर, आम्हाला अल्टरेशन इझिली करायला लागले, कारण का टेस्टिंग, फेस फिट्स सगळे आम्ही याच्यावरती ट्राय करून नंतर मग आपण मास प्रोडक्शन मध्ये करू. का 3D प्रिंटिंग मास प्रोडक्शन करू शकत नाही. हे प्रोटोटायपिंग आणि कस्टमायझेशन साठी बेस्ट आहे, पण आपल्याला ट्रेडिशनल टेक्नॉलॉजीनीच हे बनवायला लागलं. इंजेक्शन मोल्डिंग जे आम्ही यूज केलंय आणि त्याप्रमाणे 3D प्रिंटिंगने आम्हाला हेल्प केलं की 4 महिन्यामध्ये आम्ही प्रोडक्ट आणू शकलो बाहेर. बरं, एक प्रश्न विचारायचा की हा मास्क तुम्ही डोळ्यासमोर ठेवून बनवलाय, हा फक्त डॉक्टरांसाठी असेल, सर्वसामान्य माणसांसाठी असेल? काय नेमकं तुमची याच्या मागची कल्पना होती? आणि तुम्ही जो फिल्टर सांगितला, हा फिल्टर बदलता येतो का? त्या फिल्टरचं काय वैशिष्ट्य?
तर कॉमनली जर हा मास्क आम्ही डिझाईन केला होता या इंटेन्शननी की फ्रंटलाईन वर्कर्स आणि डॉक्टर्सना फुल प्रोटेक्शन मिळण्यासाठी, ज्याच्यामध्ये त्यांना आता 95% प्रोटेक्शन भेटतं, 5% तरी चान्सेस आहे फेलियर्सचे, राईट, की इन्फेक्ट व्हायचे. याच्यामध्ये आपण फ्रंटलाईन वर्कर्सना गॅरंटीनी आपण सांगतो की 99.97% फिल्ट्रेशन होते. तर एवढी एफिशियन्सी करण्यामागे हेतू तोच होता की फ्रंटलाईन वर्कर्सना प्रोटेक्शन मिळणं विथ दिस फिल्टर. आणि याच्यानंतर आमच्याकडे आम्ही हे पण केलं होतं की जर तुम्ही बघायला गेलं तर मोस्टली जे बिगर प्लेयर्स आहेत ज्यांच्याकडे FFP3 कॅटेगरी आहेत, ते सगळे मास्क त्यांचे FFP3 कॅटेगरी सर्जरीमध्ये पण युज करतात ऍज अ सर्जन, पण ते इंडस्ट्रीमध्ये पण युज होतात. म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्री बोला किंवा सिमेंट इंडस्ट्री किंवा असे जे पावडर डस्टवाले जे इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये युज होतात. तर मग त्या इंटेन्शननी जर बघायला गेलं तर कोविडसाठी तर डेफिनेटली आहे, पण कोविड नंतर हा इंडस्ट्रीयल मास्क म्हणून पण युज केला जाईल. म्हणजे याची लाईफ फक्त कोविड पर्यंतच नाही राहणार आहे या मास्कची, कारण का आपण अचीव्ह केलंय ते आहे N100 फिल्ट्रेशन. मी राहुल उल्लेख केला होता N95 मास्कचे वॉल जे असतात ते सुरक्षित नाही असं ऍडवायझरी जारी केलेली होती. ह्याला पण तुम्ही वॉल दिलेला आहे, तर हा कसा काय सुरक्षित होऊ शकतो? म्हणजे या मास्कला वॉल आहे तरी पण तो कसा सुरक्षित? करेक्ट. तर आता वॉलमध्ये 2 प्रकार आहेत. जो एक्झॉस्ट वॉल्व असतो, त्या वॉल्वमध्ये फिल्टर असणं ही खूप इसेन्शियल गोष्ट आहे. म्हणजे एखादा इन्फेक्टेड पर्सन जर का हा मास्क वापरला, तर तो म्हणजे तो स्वतः प्रोटेक्टेड आहेच, कारण समोरच्या फिल्टरमुळे. जो इन्हलेशनसाठी फिल्टर आहे. श्वास आत घेताना त्याची हवा एकदम शुद्ध त्याला मिळणार. पण त्याचे बाहेर जाणाऱ्या उच्छवासाबद्दल काय? हा खूप मोठा प्रश्न होता. तो आम्ही असा सॉल्व्ह केला, की आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा ब्रीथिंग रेझिस्टन्स बरोबर ॲडजस्ट करून असा आम्ही फिल्टर लावलेला आहे त्याच्यामध्ये, की त्याला उच्च श्वासोच्छवासाला त्रास न होता त्याचा श्वास हा फिल्टर होऊनच बाहेर जाईल. म्हणजे बरं. तो माणूस असेल किंवा आपण असिम्प्टमॅटिक कॅरियर म्हणू, ज्याचं प्रमाण खूप जास्त आहे. कोविड-19 मध्ये हे प्रमाण जवळजवळ 80 to 85% आहे, की पर्सन हा इन्फेक्टेड असतो, तो कोरोना व्हायरस त्याच्या शरीरामध्ये असतो, पण तो सिम्प्टम दाखवत नाही. आणि त्याने हा मास्क वापरला आणि बाहेर रस्त्यामध्ये फिरत असेल किंवा शॉपमध्ये असेल किंवा गर्दीच्या ठिकाणी असेल, तर त्याचा श्वास हा बाहेर पडताना सुद्धा तो फिल्टर होऊन जाणार. म्हणजे त्याच्या उच्छवासामध्ये ड्रॉपलेट्स आहेत ते सुद्धा फिल्टर होणार. म्हणजे त्याच्यामुळं त्याच्या शेजारची असणाऱ्या व्यक्तीला हा रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. अशी आम्ही स्पेसिफिक केली याच्यामध्ये. आणि दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ म्हणजे कोरोना व्हायरसची चेन ब्रेक करण्यासाठी. कारण हे पर्सन टू पर्सन होणारं आहे ड्रॉपलेट्समुळे स्पेशली. तर मग गव्हर्नमेंटच्या ॲडवायझरीनुसार म्हणजे ऑन दॅट लाईन वी हॅव टेकन दिस प्रिकॉशन, की याच्यामुळे जास्तीत जास्त आम्हाला सोसायटीला प्रोटेक्शन मिळेल. आणि सेम प्रिन्सिपल ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा हा हॉस्पिटलमध्ये जेव्हा वापरला जाईल, नर्सेसने किंवा डॉक्टर्सने जेव्हा पेशंट जवळ न चेक केला जातो, फॉर एक्झाम्पल ऑप्थॅल्मॉलॉजी, ENT, कान नाक घसा, किंवा आम्ही जेव्हा ऑपरेशन करतो, जे पोटावरचे ऑपरेशन्स आहेत, मोठे ऑपरेशन्स आहेत, किंवा भूलतज्ञ आहेत, ज्यांना जे पेशंटच्या खूप जवळ त्यांना अप्रोच असतो, त्यावेळेला त्यांचा जो उच्छ्वास आहे तो सुद्धा फिल्टर होऊन जाईल. त्यांच्यामुळं कोणाला इन्फेक्शन होणार नाही. आणि अशा पद्धतीचा आपला हा एकमेव मास्क आहे. आणि गव्हर्नमेंटची ॲडवायझरी पूर्ण लक्षात घेऊनच पूर्ण सायंटिफिक पद्धतीने बनवला, जेणेकरून सगळ्यांना मॅक्झिमम याचं प्रोटेक्शन मिळावं. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की बरेच सारे लोक या मास्कसाठीच्या संशोधनामध्ये गुंतलेले होते. ती लोक कोण कोण होती आणि याचं संशोधन नेमकं कशा पद्धतीने पार पडलं? ओके. मला असं वाटतं मिस्टर समित याच्यामध्ये खूप छान पद्धतीने सांगू शकतो. कारण याची बॅकग्राऊंड असं सांगतो, की आमचा सगळा जर्नी आहे त्याच्यामध्ये आम्हाला खूप ॲप्रिशिएशन मिळालं. प्रेसिडेंट ऑफ इंडियन असोसिएशन ऑफ ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग यांनी आम्हाला इन्व्हाईट केलं त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आमचं सक्सेस स्टोरी शेअर करायला. आणि लंडनमध्ये हे एक इन्स्टिट्यूट आहे, इट इज ओव्हरसीज महाराष्ट्रीयन ओव्हरसीज प्रोफेशनल एंटरप्रिनर्स ग्रुप, जे भारताबाहेर राहणारे जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत, प्रोफेशनल्स आहेत, त्यांचं मोठं नेटवर्क आहे, इंटरनॅशनल नेटवर्क. तर त्यांनी आमची सक्सेस स्टोरी शेअर केली. पण मी त्याचा टेक्निकल आस्पेक्ट आहे तो माझं कलिग मिस्टर समित राऊत तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करेल. तर तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी म्हणजे बरेचसे कंपनीज आहेत जे आम्हाला माहिती आहे की इंडियामध्ये करत होते आणि त्यांचं म्हणजे आम्हाला जेवढं कळलं, जे आम्ही मार्केट अनालिसिस केलं त्याच्यामध्ये आम्हाला सगळे N95 ते N99 कॅटेगरीवाले दिसले होते. त्याच्यामध्ये युजली प्लास्टिक किंवा रियुजेबल मास्कचा जो सेक्शन होता ते खूप लिमिटेड लोक आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही बघितला होता, आणि ते पण N95 कॅटेगरीमध्ये. बट
त्यांच्याबद्दल बोलण्याच्या पेक्षा मी आमचं सांगायला आमच्याबद्दल सांगेन मी मास्कमध्ये, की आम्ही काय काय प्रकारची टेक्नॉलॉजी वापरली याच्यामध्ये. म्हणजे इट इज नॉट जस्ट की आम्ही डिझाईन केलंय आणि ते डिझाईन प्रमाणे मार्केट फीडबॅक फर्स्ट थिंग होती. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही याच्यावरती, जर लेमॅनना अंडरस्टँड करत असेल तर आम्ही याच्यावरती सॉफ्टवेअर सिम्युलेशन पण केलेलं आहे. म्हणजे एक एक ह्युमन टेंडन्सी जी ब्रीदिंग इनहेल करतो आणि एक्सेल करतो, त्याचं जे प्रमाण आहे, त्याचा जो प्रेशर ड्रॉप आहे, ते सगळं सॉफ्टवेअर सिम्युलेशननी करून हा एक्झॉस्ट वॉलचं तुम्ही पोझिशन जी बघतील ना, ही अशी ऍक्च्युली दुसऱ्या कोणत्या मास्कमध्ये नाहीये, युजली साईडला असते. पण आम्ही जे ऑब्झर्व केलंय की सगळ्यात बेस्ट प्रेशर ड्रॉप जेव्हा ब्रीथ आउट करतो आपण, जो कम्फर्टसाठी जो राहील, म्हणजे तो खालच्या पोझिशनला आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही हा वॉल पण स्टँडर्ड यूज नाही केला. जसे सगळे मार्केटमध्ये स्टँडर्ड वॉल भेटतात, ते फक्त लावतात आणि मास्क बनतो. आमचा हा इनबिल्ट आहे आतमध्येच, मास्कच्या आतमध्येच इनबिल्ट आहे. तर ही जी पूर्ण टेक्निक जी केली आहे, ती आम्हाला नाही दिसली आणि ती ऍक्च्युली अप्रिशिएट केली आहे विथ लॉट ऑफ प्लॅटफॉर्म, जे डॉक्टर राहुल बोलले की IMFA मध्ये आम्हाला टॉकसाठी बोलवलं होतं, प्रोडक्ट डेव्हलपमेंट कोविडमध्ये कसं तुम्ही सॉल्व्ह केलं त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये भरपूर अप्रिशिएशन मिळालं. आणि नंतर त्याच ग्रुपवरती खूप मोठ्या कंपनीज होत्या, त्यांच्याशी आम्ही पर्सनल 1-on-1 पण सांगितलं की प्रोडक्ट डेव्हलपमेंट आम्ही कुठच्या स्टेजवरून कसं केलंय. म्हणजे दिस इज कम्प्लीट टेक्निकल प्रोडक्ट आहे. इट इज नॉट जस्ट की एक, म्हणजे एक कॉमन माणसाला एक मास्क म्हणजे फक्त एक प्रोटेक्शन म्हणून दिसतं, बट ॲज आवर कंपनी आम्ही याच्यावरती कम्प्लीट इंजिनिअरिंग R&D करून 100% एफिशियन्सी करण्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे त्याच्या मागे जस्ट प्रोडक्शन नाही आहे, खूप बॅकग्राऊंड आहे मागे इंजिनिअरिंगचं. जे डॉक्टर नाही, जे सर्वसामान्य आहेत, रोज प्रवास करणारे असतील, काम करणारे असतील, कदाचित वर्क फ्रॉम होम करणारे असतील, काही कारणासाठी बाहेर जातात, ते हा मास्क वापरू शकतात. किंवा त्यांच्यासाठी काय सांगाल? तर हा कॉमन मॅनसाठी पण युजेबल मास्क आहे. आता जस्ट मी तुम्हाला सांगायला गेलो तर आपण जो एक N95 मास्क यूज करतो किंवा कुठचाही कपड्याचा मास्क यूज करतो, एक जनरल पब्लिक एकच मास्क यूज करतो, त्याला वॉश करतो, सुकवतो आणि परत घालतो. पण एक याच्या मागे एक असं असतं की दरवेळेला आपण जेव्हा त्याला वॉश करतो, त्याची एफिशियन्सी लो होत जाते. तो नंतर 95 नाही राहत, त्याच्यापेक्षा खाली होत जाते. कारण का त्याचे पोर्स ओपन होतात, त्याची कपडा लूज होतो. हे सगळे जे फॅक्टर्स आहेत ते आपण ऍज अ कॉमन मॅन कन्सिडर करत नाही वेन आपण मास्क बघतो. पण या मास्क मध्ये समजा आपण कॉमन माणसाने घातला, तर हा मास्क पर डे यूज आपण जर बघायला गेलो, तर हा 10 to 15 रुपीजच्या रेंजमध्ये येईल पर डे यूज फॉर अ कॉमन मॅन एज वेल. अँड त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला जे भेटतं ते प्रोटेक्शन आहे N100चं प्रोटेक्शन, नॉट जस्ट N95. किती सॉरी, जो फिल्टर असेल, हा फिल्टर जो आहे हा रेकमेंडेड आहे की 10 डेज पर्यंत यूज करू शकतो, 10 डेज. आणि मास्कच्या बॉक्समध्ये आम्ही 5 फिल्टर पण देतो याच्यामध्ये, तर ऍटलिस्ट म्हणजे 50 डेज कव्हर होऊन जातात त्या एका याच्यामध्ये. पण रेकमेंडेड जर आम्ही कोविड सिच्युएशन मध्ये कोण यूज करत असेल, तर आमचं रेकमेंडेशन आहे की हा पर फिल्टर एक शिफ्टला वापरायचा. कारण का तो कंटॅमिनेट झाला तर तो चेंज करून दुसरा बदलायचा. पण मास्क रियूज करता येतं पूर्ण वॉश करून. मी डॉक्टर डॉक्टर आपण पूर्ण जगातली परिस्थिती बघतो. तुम्ही स्वतः लंडन मध्ये आहात, भारतातली परिस्थिती तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती. एकूण जर परिस्थिती तर म्हणजे आपण जसं म्हणत होतो की तुम्ही जेव्हा उपचार करता तेव्हा तुम्हाला नवीन नवीन गोष्टी कळतात. तो म्युटेट होत राहतोय करोनाचा जो व्हायरस आहे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय टेंडन्सी दिसत आहेत, काही नवीन लक्षणं दिसत आहेत का रुग्णांमध्ये? तुम्हाला आतापर्यंत काय दिसून आले? करेक्ट. व्हेरी गुड क्वेश्चन श्रीरंग. आता ॲक्च्युली असं झालं की 6 महिन्यापूर्वी आपल्याला कोरोना व्हायरसबद्दल काहीच माहिती नव्हती. एक साधारण 10-15 वर्षांपूर्वी आपल्याकडे सार्स आणि मार्स हे कोरोना व्हायरसच्याच फॅमिलीमधले दुसरे व्हायरसेस होते, की ज्यांचा आपण असं म्हणू की प्रायमरी अटॅक हा लंग्सवर असतो, म्हणजे फुफ्फुसांवर असतो. आणि म्हणून कोरोना व्हायरसमुळं जे इन्फेक्शन होत जात होतं ते रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स किंवा बॉडी सिक्रेशन्स, असं जे आपण आता डिस्कस केलं, तसं होत असल्यामुळे सगळ्यांचं अटेन्शन हे फुफ्फुसांवर होतं.
म्हणजे जे पेशंट आजारी पडतील त्यांना त्यांच्या फुफ्फुसांना इंजुरी होणार व्हायरसमुळं, ते कारण त्याला एक आपण ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम असं म्हणतो आपण मेडिकल कंडिशनमध्ये, ज्याच्यामध्ये फुफ्फुसांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये इन्फ्लेमेटरी रिॲक्शन म्हणजे सगळीकडे सूज येते आणि रोगाचा प्रादुर्भावाची लक्षणं दिसून येतात. याच्यामध्ये त्यांचा शरीरातला ऑक्सिजन लेवल कमी होते, कारण फुफ्फुसांचं मुख्य कार्यच ते असतं की शुद्ध हवेचं ते त्याच्यामध्ये शुद्धीकरण करून ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जातो. तर तेच कार्य बिघडल्यामुळे अचानक अशी खूप कमतरता जाणवायला लागली की आपल्याला आयसीयू पाहिजे, आपल्याला व्हेंटिलेटर्स पाहिजे. अशा पेशंट्सना त्यांच्या श्वासनलिकेमध्ये ट्यूब घालून त्यांना थोडंसं म्हणजे बेशुद्ध करून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट जे म्हणतो तो द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांचं लाईफ वाचवता येईल. पण हे आणि असं आपल्याच देशात नाही, हे ग्लोबली होतं, म्हणजे सगळीकडेच UK, USA, युरोप सगळीकडे हीच कंडिशन होती. नंतर नंतर हळूहळू लक्षात आलं की अरे नाही, हा व्हायरस त्यांचा प्रायमरी अटॅक ऑर्गन हा लंग नाही आहे, पूर्ण आपली सिस्टीम आहे बॉडीमध्ये, आणि ज्याच्यामध्ये DIC नावाची कंडिशन होते, म्हणजे डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कोॲग्युलेशन, ज्याच्यामध्ये रक्तामध्ये जे वेगवेगळे आपल्या इन्फ्लेमेटरी रिॲक्शन असतात त्याच्यामध्ये सायटोकाईन स्टॉर्म नावाचा एक प्रकार असतो, आणि ज्याच्यामध्ये बॉडीची खूप एक कॉम्प्लेक्स रिॲक्शन असते, ज्याच्यामध्ये रक्ताचे गाठी होतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या लंगमध्ये प्रादुर्भाव दिसतो. हे सेकंडरी सिम्पटम आहे, हे लक्षात आलं. असे रोज नवीन 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 आपल्या जे ट्रायल चाललेले आहेत, आमच्या लंडनमध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा इथे एक रिकव्हरी ट्रायल चालू आहे. अशा एन नंबर ऑफ ट्रायल्स आर गोइंग ऑन की ज्याच्यामध्ये अँटीव्हायरल मेडिसिन्स, अँटीबॅक्टेरियल मेडिसिन्स वापरले जात आहेत. मग नंतर नंतर लक्षात आलं की ज्यांना इन्फेक्शन होऊन जे बरे झालेत त्यांचे जे प्लाझ्मा आहे तो जर वापरला तर हे इन्फेक्शनचा जो पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे, जो कोरोना व्हायरस आहे, त्याला आपल्याला न्यूट्रलाइज करता येईल. त्याला कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा असं म्हणतात. आता ही प्लाझ्मा थेरपी पण चालू झाली आहे, त्याचे जे डोनर बँक्स तयार चालू झाल्या आहेत. अशा वेगवेगळ्या उपचार पद्धतींवर जगातले सगळे सायंटिस्ट एकत्र येऊन काम करत आहेत, आणि आपल्याला रोज किंवा आठवड्यामागे किंवा 2 आठवड्यामागे आपल्याला नवीन नवीन काहीतरी गोष्ट कळते. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं की व्हेंटिलेटरची गरज नाही आहे, आपल्याला सगळ्यात जास्त चांगली सपोर्टिव्ह थेरपीची गरज आहे. त्याच्यानंतर अजूनही याच्यावर व्हॅक्सिन नाही आहे, तर व्हॅक्सिन डेव्हलपमध्ये आपण फेजमध्ये आहोत, ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक देश त्याच्या मागे आहे, आणि आपला भारत देश विथ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कोलॅबरेटिव्ह वर्कमध्ये व्हॅक्सिनच्या फायनल स्टेजमध्ये पोहोचला आहे, ही चांगली अभिमानाची गोष्ट आहे. आणि आता माझं असं ओपिनियन आहे की याच्यामध्ये असं एक्सपेक्टेशन आहे की हे लवकरात लवकर यावं, म्हणजे सोसायटीला आणि डॉक्टर्सना सगळ्यांना फायदा होईल याचा. पण तरी आपण असं टाईमलाईनमध्ये बघायला गेलं तर साधारण एक 4-5 महिने तरी लागतील, कारण मास प्रोडक्शन लागणार आणि सगळ्या कम्युनिटीला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. तर त्या लेवलचं प्रोटेक्शन आणि तसं एक व्हॅक्सिनेशनचा प्रोग्राम शेड्यूल एक तयार करायला लागणार. आणि होपफुली म्हणजे सगळ्या गव्हर्नमेंट सगळ्या याच्यात कॉपरेटिव्ह आहेत, मोठ्या मोठ्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन याच्यामध्ये आहे, WHO सपोर्ट आहे. तर होपफुली ॲज अ कम्युनिटीसाठी एक गुड अप्रोच आहे, म्हणजे होईल ते कव्हर. सो होपफुली ते व्हावं, म्हणजे त्याची सगळ्यांची इच्छा आहे. बरं, 2 शेवटचे प्रश्न एकदम शॉर्ट मध्ये तुमच्याकडनं उत्तर जाणून घ्यायचे. पहिला प्रश्न म्हणजे तरुणांना आणि लहान मुलांना याचं इन्फेक्शन होतंय का, जे आतापर्यंत दिसत नव्हतं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही म्हटलात की यश मिळतंय, वेगवेगळ्या वॅक्सिन्सची ट्रायल होतीये, तर ते लक्षात घेता दुसरी वेव्ह जो आपण मगाशी बोलत होतो, दुसरी वेव्ह हिंदुस्थानामध्ये येण्याची शक्यता तुम्हाला दिसते? 2 प्रश्नांची अगदी थोडक्यात उत्तर दिली तर खूप बरं. करेक्ट, करेक्ट. तर श्रीरंग, पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे येस, पहिल्यांदा आपण ह्या व्हायरसला आपण जरा अंडर एस्टिमेट केलं होतं. आपल्याला असं वाटायचं की ज्यांना काहीतरी आजार आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्टचा प्रॉब्लेम, लंगचा प्रॉब्लेम, आणि जे ओल्ड एज आहे त्यांना जास्त याचा प्रादुर्भाव दिसून येतो, आणि त्यांच्यामधला मॉर्टेलिटी रेट म्हणजे मृत्यूदर त्या वयोगटामध्ये जास्त आहे, त्या पेशंटच्या सिलेक्शन ग्रुपमध्ये जास्त आहे, असं पहिले इम्प्रेशन होतं. नंतर नंतर जशा स्टडीज येत राहिल्या तसं नंतर नवीन नवीन डेटा येतोय, आणि त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की यंग फिट लोक सुद्धा याच्यामध्ये बळी पडू शकतात, आणि ज्यांना काही त्रास नाहीये, ते कुठल्याच मेडिसिनवर नाहीये, डायबिटीज नाहीये, त्यांची इम्युन सिस्टीम पण स्ट्रॉंग आहे, तरी सुद्धा त्यांना व्हायरस इन्फेक्शन होऊन त्यांचा सुद्धा मृत्यू होऊ शकतो. आणि ही खरी घटना आहे की आपल्याला अशा केसेस आता बघायला मिळत आहेत, आणि थँक्स टू मीडिया, की मीडियामुळे ही गोष्ट सगळ्यांना इमिजिएटली कळते. म्हणजे मीडियाचे जसे काही काही जसे प्रॉब्लेम आहेत की जसे रुमर्स पसरतात, तसं चांगला पण आहे की चांगलं न्यूज पण लवकर पसरतं, म्हणजे आपलं कम्युनिकेशन पटकन चांगलं होतं. त्यामुळं याच्यावर पण हे कसं कमी करता येईल. आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा या व्हायरसचा इफेक्ट होऊ शकतो. आता रिसेंट केसेस रिपोर्ट ज्या झाल्या त्याच्यावर कळतंय की प्रेग्नंट लेडीमुळं बाळाला सुद्धा इन्फेक्शन होतं, त्याला व्हर्टिकल ट्रान्समिशन असं म्हणतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आपल्याला समजून घ्यायची याच्या मागे की आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर.
म्हणजे हा आजार होऊ न देणं सगळ्यात, आणि सगळ्या गव्हर्नमेंटनी सगळं रिपीटेडली सांगितलं की तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि मॅक्झिमम काळजी घ्या, प्रोटेक्टिव्ह पर्सनल डिव्हायसेस वापरा, फॉर एक्झाम्पल मास्क, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे हेल्थकेअर प्रोफेशनल्सची तर हायेस्ट स्टँडर्ड वापरले पाहिजेत, जेणेकरून N100 लेवलचे मास्क, जेणेकरून त्यांना 100% त्यांना प्रोटेक्शन मिळेल. कारण ते जास्तीत जास्त प्रमाणात पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि त्यांना जास्तीत जास्त व्हायरल लोड असतो. म्हणजे जेवढा व्हायरल लोड जास्त तेवढे जास्त असं एक प्रमाण आपल्याला दिसून आलेलं आहे. लक्षात आलंय की हेल्थकेअर डॉक्टर्स वर्कर्स यांच्यामध्ये सुद्धा जास्त डेथ रेट आहे, कारण ॲज कम्पेअर टू अदर कम्युनिटी. कारण प्रोलॉंग शिफ्ट असतात, इन्क्रीज वर्कलोड आहे आणि कुठल्या पेशंटमुळे इन्फेक्शन म्हणतात येत नाही. आणि जनरल कॉमन पब्लिकसाठी हे आहे की त्यांनी गर्दी टाळली पाहिजे. पहिली गोष्ट, गर्दीच्या ठिकाणी समजा चुकून जावं जरी लागलं तरी त्यासाठी आणि दुसऱ्यांसाठी प्रोटेक्शन म्हणून मास्क वापरणं खूप गरजेचं आहे. गव्हर्नमेंटच्या ॲडवायझरीनुसार असाच मास्क वापरा की मॅक्झिमम प्रोटेक्शन आहे. फॉर एक्झाम्पल आपला मास्क जो आहे N100 आहे आणि ज्याच्या हॉलमध्ये फिल्टर, असे मास्क वापरला तर तुम्ही स्वतःला पण प्रोटेक्ट कराल, कम्युनिटीला पण प्रोटेक्ट कराल, आणि जी चेन आहे ट्रान्समिशनची, एका व्यक्ती 100 जणांना इन्फेक्शन होतं जर का ते गर्दी, ती ब्रेक होईल. आणि ती ब्रेक जर झाली तर होऊ शकेल या प्रकारे. पण जो माझा दुसरा प्रश्न होता की तुम्ही जो मेन्शन केलेला की दुसरी लाट येण्याची शक्यता आहे का युरोपामध्ये किंवा अमेरिकेमध्ये तशी चिन्ह दिसत आहेत का, आणि हिंदुस्थानात तशी येण्याची? हो. आता याच्यावर अजूनही रिसर्च आहे, आपल्याला व्हायरस जसे का दिसतात, प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह. अशी पण एक थिअरी आहे की व्हायरस जो एक म्हणजे आपण त्याला म्हणतो की म्युटेटेड व्हर्जन, असे ऑलरेडी 2-3 प्रकारचे व्हर्जन असू शकतात की जे एक एक इन्फेक्शन आहे जे माइल्ड इन्फेक्शन करतं, दुसरं आहे ते मॉडरेट, आणि तिसरं म्हणजे सिव्हिअर इन्फेक्शन. आणि की ज्यावेळेला एखादी कम्युनिटी अफेक्ट होते, त्याच्यानंतर त्या कम्युनिटीचा एक पीक होतो इन्फेक्शनचा, आणि नंतर तो पीक कमी होतो. दॅट्स कॉल्ड एज वेव्ह ऑफ इन्फेक्शन. आणि आपल्या आता सगळ्या जगामध्ये सगळ्या देशांनी फर्स्ट वेव्ह एक्सपिरियन्स केली आहे. पण ह्या आठवड्यामध्ये युरोपमध्ये आता सेकंड वेव्ह यायला लागली आहे. म्हणजे युरोप म्हणजे मेन कंट्री जे आहेत, स्पेन, तिथनं आता सेकंड वेव्ह आली आहे. आणि आताच त्यांनी ऑफिशियली हे डिक्लेअर झालेलं आहे. हे 2-3 दिवसांपूर्वीची न्यूज आहे. ज्याच्यामुळं UK पण हाय अलर्टवर आहे. कारण जेव्हा युरोपमध्ये जेव्हा सेकंड वेव्ह येते, त्याच्यानंतर 1 ते 2 आठवड्यामध्ये त्याचं रिफ्लेक्शन आमच्याकडे UKमध्ये दिसून येतं. आणि सेम गोष्ट अशी आहे की जी आपली एपिडेमिक कर्व्ह आहे, म्हणजे एखादा डिसीज जो होतो जसा पसरतो समाजामध्ये, एपिडेमिक कर्व्ह म्हणतात. आपला इंडियातला जी एपिडेमिक कर्व्ह आहे तीही साधारण फॉलो करते, आणि त्याचा जो लॅग टाइम आहे, म्हणजे फॉलो करण्याचा जो पिरियड आहे, तो साधारण 2 आठवडे समजू आपण, ॲव्हरेजली 2 आठवडे येतो. फ्लक्च्युएबल आहे, म्हणजे डिपेंडिंग म्हणजे आपण लोक किती आपण काळजी घेऊ त्याच्यावर आहे. जर खूप छान कंटेंट केलं तर मग हा 1 महिना पण होऊ शकतो, 1.5 महिना पण होऊ शकतो. पण काहीच नाही काळजी घेतली तर 1 आठवडा पण होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याकडे पण एक सेकंड वेव्ह येण्याची शक्यता दाट आहे, जर आपण काळजी नाही घेतली तर, बेस्ड ऑन युरोपियन मॉडेल. ओके, थँक्यू समित, आणि थँक्यू डॉक्टर राहुल, तुम्ही माहिती दिलीत, आणि नवीन प्रॉडक्ट बद्दल तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. आपण हे इथेच थांबवतोय. धन्यवाद. थँक्यू.